ठाण्यातील पाचपाकडी भागात उभारण्यात आलेले प्रति तुळजापूर मंदिर हे सर्वांचेच असेल आणि या मंदिरावरती कुणाचाही ताबा नसेल असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। तुळजापूर मंदिरात ज्याप्रमाणे 365 दिवस पूजा अर्चा होते त्याचप्रमाणे या मंदिरातही पूजा अर्चा होईल। त्यामुळे हे मंदिर भविष्यामध्ये प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उदयास येईल आणि सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान बनेल असंही ते म्हणाले आहे। काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर उभारण्यात आलं आहे। थेट तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुर्डेश्वर येथे आणण्यात आल्या। असेंड एडकॉमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली। शिखर कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यामध्ये आणण्यात आले। काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला आणि प्रत्यक्ष मंदिर उभारण्यास सुरुवात झाली। लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करीत हे मंदिर येथे साकारलं आहे। पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता हे मंदिर येथे उभारण्यात आलं आहे असं आव्हाडांनी सांगितलं। तर या मंदिरावरती 29 एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार असून ब्रह्मचारीच्या हस्ते कळसाची मंदिरावरती स्थापना करण्यात येणार आहे। यामागचं शास्त्र मला माहीत नसून अशा प्रकारे कळसाची स्थापना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर 30 एप्रिल मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते होणार असल्याचं त्यांनी सांगितलं।